तारा म्हणजे ज्ञान आहे, तारा म्हणजे विद्या आहे. तर व्यावहारिक दृष्टिकोनातून कुठली महाविद्या माझ्यासाठी परफेक्ट आहे? राहू आणि केतू यांच्यासाठी सगळ्यात मोठं काही असेल तर रेणुकेची उपासना. प्रत्येक महाविद्याचा एक गुणधर्म आहे, एक परिस्थिती आहे. त्या परिस्थितीमध्ये तो गुण तुमच्यामध्ये कमी पडत असेल तर तुम्हाला त्या शक्तीची आराधना सांगितलेली आहे. तारा देवीची उत्पत्ती जी आहे ती कुठून झाली, कशी झाली? स्त्री ही क्षणाची पत्नी असून अनंत काळाची माता असते. आणि ते अगदी खरं आहे. काली म्हणजे उग्र चेतना आहे आणि या उग्र चेतनेसोबत तुमच्यातली करुणा मेली नाही पाहिजे, करुणा जागृत राहिली पाहिजे, म्हणून तारा साधना आहे. पण महाकाली पाहिली आणि त्याच्यानंतर तारा, दोन्हींचा काही संबंध आहे, इंटरकनेक्शन आहे? सगळ्या मोठ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये त्या बँकेची शाखा आहे, सोबत विदेशामध्ये अनेक शाखा आहे आणि नावाजलेली बँक आहे. म्हणजे सांगता येणार नाही सांगता येणार. तारा साधनेसाठी कुठलेच नियम लागू होत नाही. मग कशी केली जाते ही साधना? तारा साधना आज जे सगळ्या लोकांसमोर मी आज जे येतो आहे, तर मला असं वाटतं कुठेतरी ती तारा देवीचीच उपासना माझ्यासोबत आहे, जेणेकरून आज एवढ्या कमी वयामध्ये ह्या क्षेत्रामध्ये मी पुढे जातो आहे. कैची म्हणजे काय की ती अगदी शांततेने तुम्हाला सगळे कर्मबंधन कापते. काही साधना सुरू करायची असेल तर सुरुवात भुवनेश्वरी पासून करा, तुम्ही शेवटपर्यंत जाणार. नमस्कार, मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे. आज आपल्या मंचावरती पुन्हा एकदा मयुरेश विस्पुते गुरुजी आलेले आहेत आणि जसं मागच्या वेळेस आम्ही कमेंट केलं की दशमहाविद्याची 10 एपिसोडची भली मोठी सिरीज आपण सुरू केलेली आहे आणि त्याच सिरीजच्या दुसऱ्या भागासाठी म्हणजे तारा महाविद्याबद्दल जाणून घेण्यासाठी आजचा आपला हा पॉडकास्ट असणार आहे. बऱ्याचदा काय होतं, लोकांच्या खूप साऱ्या कमेंट्स येतात, खूप सारी विनंती असते लोकांची की ही सिरीज कंटिन्यू सुरू राहिली पाहिजे आणि त्यानिमित्ताने आम्ही वेळात वेळ काढून आणि खास करून गुरुजींना जेव्हा आम्ही विनंती करतो तेव्हा त्यांच्या त्या व्यस्त कार्यक्रमामधून ते वेळ काढतात आणि मंचावरती येतात आणि तुम्हा आम्हाला सर्वांना योग्य ते मार्गदर्शन करतात. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो आणि जास्त काही बोलण्यासारखं नाही, इंट्रो देण्यासारखं नाही, कारण मी सुद्धा आणि तुम्हीसुद्धा इथे फक्त गुरुजींना ऐकायला आलेलो आहोत. सरळ आपण वळूयात गुरुजींकडे आणि बघूयात आज आपल्याला द्वितीय महाविद्येबद्दल काय नवीन माहिती मिळते ते. नमस्कार गुरुजी. पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि आभार आपले, तुम्ही पुन्हा मंचावरती आलात. आणि आज आपला जो मी जसं आत्ताच सांगितलं की आपल्या दशमहाविद्येच्या सिरीजचा दुसरा एपिसोड आहे, दुसरा भाग आहे. द्वितीय महाविद्येबद्दल आपण बोलणार आहोत. काय वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय. आणि पहिला जो आपला कालीचा एपिसोड झाला, पॉडकास्ट झाला, त्याला खूप लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि ह्या महाविद्या इतक्या विस्तृत आहे की आपण गागर में सागर कैसे समाये, तर खूप आपण छोटा हा प्रयत्न करतोय, काकचेष्टा म्हणू शकता. तर हा सगळा आपण प्रयत्न करण्याचा संकल्प घेतला की आपण थोड्या वेळामध्ये सांगण्याचं व्यवस्थित बसवूया. कारण की तारा किंवा कोणतीही महाविद्या ही संक्षिप्त नाही होऊ शकत. आपण फक्त माहितीपर देतो की एक ज्ञान सामान्य व्यक्तींना ह्याबद्दल व्हावं, एवढाच आपला संकल्प आहे. बरोबर. गुरुजी, काय आहे, आपण आता जसं महाकालीबद्दल पाहिलं पहिल्या एपिसोडमध्ये आणि त्याच्यामध्ये आपण दशमहाविद्येचे जेवढे काही आध्यात्मिक अंग आहेत ते पाहिले. आध्यात्मिक अंगाने दशमहाविद्या का गरजेची आहे, कशी आहे ते पाहिलं. परंतु बऱ्याचदा काय होतं, माझ्याही मनात प्रश्न होता, प्रेक्षकांचेही असे असतात, व्यावहारिक लोक, कारण आपले पॉडकास्ट बघणारे 95% लोक हे व्यावहारिक आहेत, सांसारिक आहेत. तर मी माझ्या आयुष्यात जगत असताना प्रत्येक व्यक्तिविशेष वेगवेगळा आहे, त्यांची कामं वेगवेगळी आहेत, त्यांचं सामाजिक पॅटर्न वेगवेगळं आहे, प्रत्येक गोष्ट वेगळी आहे. तर व्यावहारिक दृष्टिकोनातून कुठली महाविद्या माझ्यासाठी परफेक्ट आहे, हे कसं काय समजू शकेल, हा माझा पहिला प्रश्न. ठीक आहे. पण ह्या सगळ्या संवाद सुरू करण्या अगोदर आपण नेहमीप्रमाणे एकदा त्या जगदंबेला प्रार्थना करूया आणि सुरुवात करूया. ओम श्रुती स्मृती पुराणानाम आलयम करुणालयम नमामि भगवतपादं शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं
सूत्रभाष्यं कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. श्री गुरुदेव. दशमहाविद्या हा किंवा तंत्रशास्त्र हा गुरुगम्य विषय आहे. बरोबर. प्रथमतः हम्म. की तुमचे गुरुच तुम्हाला त्याचं मार्गदर्शन देतात. तुमच्यासाठी कोणती महाविद्या आहे हे तुमचे गुरु महाराजच तुम्हाला सांगतात. बरं. हा शास्त्रीय त्याला आधार. परंतु जीवन जगत असताना काही काही प्रसंग, आता आपण मेडिकल फील्डमध्ये गेलात तर सर्वसामान्य माणसांना एक जस्ट असं माहिती असते की सर्दी झाली तर ही गोळी घ्यायची आहे, डोकं दुखलं तर आम्ही क्रोसिन घेऊ, एक छोटंसं ही माहिती असते. बरोबर. तशाच प्रकारे आपण एक व्यावहारिक जीवनातले काही प्रसंग बघू की त्या ठिकाणी तुम्हाला महाविद्या सुरू करण्यापेक्षा मी म्हणेल की त्या शक्तीला तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये इन्व्हाइट तुम्हाला करावं लागतं. प्रसंगावरूनच तुम्हाला ओळखता येतं की तुमच्या आयुष्यामध्ये कसली कमी आहे. जर कधी मला व्हिटॅमिन डी ची गोळी डॉक्टरांनी रेफर केलेली आहे याचा अर्थ असा की माझ्या आयुष्यामध्ये त्या गोष्टीची डेफिशियन्सी आहे. ॲज इट इज प्रत्येक महाविद्याचा एक गुणधर्म आहे, एक परिस्थिती आहे. त्या परिस्थितीमध्ये तो गुण तुमच्यामध्ये कमी पडत असेल तर तुम्हाला त्या शक्तीची आराधना सांगितलेली आहे. जसं की काली मी अगोदर सांगितलं की ज्ञानाची देवता आहे आणि ती भयापासून मुक्ती करते. तर तुमच्या आयुष्यामध्ये जर कधी असा प्रसंग येत असेल की तुम्हाला रोगाची भीती असेल, नकारात्मकता तुमच्या जीवनामध्ये वाढली असेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग आहे की विपरीत काळ तुमच्या जीवनामध्ये सुरू झालाय, की आपण म्हणतो ना की एक आपण विपरीत काळ भोगून चांगलं आयुष्य आपलं सुरू होतं, पण असा काळ येतो आपल्या आयुष्यामध्ये की सगळं उलट होत जातं. विपरीत चक्र, काळाचं उलट चक्र फिरणं सुरू होऊन जातं. मग अशा वेळी तुम्हाला ही भगवती महाकाली मदत करते. त्या वेळेपुरता, त्या काळापुरता तिची प्रार्थना, मी प्रार्थना शब्द सांगितलाय, प्रार्थना तुम्हाला मदत करते. ज्यावेळी ताराचा सर्वात मोठा उपयोग, आणि आज आम्ही त्या देवी म्हणजे ताराला तुम्ही अगदी संक्षिप्त पद्धतीने समजायचं म्हटलं की तिला तुम्ही तांत्रिक सरस्वती देखील मानू शकता. विद्येची देवता आहे. तारा म्हणजे काय? तुमच्यातली कॉन्शियसनेस आहे. तारा म्हणजे तुमच्यातली मेधा आणि प्रज्ञाशक्ती आहे, समय सूचकता आहे. आज लोक मुंबईला तुम्ही गेला तर त्यांचं आयुष्य बघा घड्याळाच्या काट्यावरती चाललेलं आहे. पुण्यात देखील सुरू झालंय ते. हे मोठ्या मोठ्या सिटीमध्ये हे सगळं सुरू झालेलं आहे. पण ह्या काळाच्या फेऱ्यामध्ये ते फिरत असताना ते स्वतःच्या तत्वापासून साईड होऊन जातात. त्यांना आयुष्यात काय करायचं हे त्यांना कळतच नाही आणि ते मनामध्ये रुखरुख असते की मी शिक्षण घेतलं कशासाठी आणि मी आयुष्य कसा जगतोय. सकाळी इतक्या वाजता उठायचं, याची ट्रेन पकडायची, ही गाडी पकडायची, वापस तिथे यायचं. म्हणजे काळाच्या बंधनामध्ये तुम्ही पूर्ण अडकून गेलात. तुमच्यातल्या स्किल, तुमच्यातली जी डेव्हलपमेंट तुम्हाला पाहिजे ती मिळत नाहीये. त्यावेळी ही तारा तुम्हाला आयुष्यामध्ये मार्ग दाखवते. तारा म्हणजे ज्ञान आहे, तारा म्हणजे विद्या आहे. तुमच्या शैक्षणिक क्षेत्रातील सगळ्या पद्धतीची जी काही चिंता आहे ती तारा महाविद्या तुम्हाला त्याच्यापासून दूर करते. भगवती महाताराचं जे स्वरूप आहे ना, तिला लंबोदरी सांगितलं. तिचं उदर खूप मोठं आहे आणि ती प्रचंड करुणामयी, ममतामयी रूप सांगितलेलं आहे. आज बऱ्याच अशा काही सिच्युएशन येतात, आपण जेव्हा काउन्सिलिंग करत असतो तेव्हा समजतं की पालकांना आपल्या मुलाविषयी, मुलीविषयी खूप जास्त चिंता असते. हा एखादी परीक्षा पास होईल का, याला विदेशामध्ये आम्ही पाठवू का, किंवा विदेशामध्ये याचं सिलेक्शन होईल का, त्याचा तो व्यवहार क्लिअर होईल का, हा MS करायला जाऊ शकतो का, या सगळ्या काही जो काही समस्या असेल. तर ही जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या मुलाला, तुमच्या पाल्याला धरून अशी काही बिकट परिस्थिती येत असेल तर त्यावेळी तुम्हाला तारा आयुष्यामध्ये तिची प्रार्थना मदत करते. मुलांसाठी फोकस. तारा महाविद्याची साधना आपण आता पुढे तर बोलणार आहोत त्याविषयी, पण विद्यार्थ्यांसाठी नील सरस्वती जे स्वरूप आहे भगवती ताराचं, हे प्रचंड वरदान प्रिय त्याला म्हटलेलं आहे. वरदान जगदंबा खूप लवकर देते.
कारण की ती तुमच्यातली बुद्धीतली जडत्व दूर करते. आज मुलांचं लाईफ बघा ना, एखादी व्यक्ती दिवसभर त्याच्या रूममध्ये असणार आहे, त्यांचं ते मोबाईल, त्यांचं ते काय IT क्षेत्रातले मुलं आज याच्यामध्ये सगळ्यात जास्त डिस्टर्ब झालेलं आहे. त्यांचं लाईफ, त्यांचं शेड्यूल पूर्ण डिस्टर्ब आहे. पण आतून त्यांचं ते जे पॅकेज आहे ते त्यांच्यापासून ते सुटू देत नाही आणि मन त्यांना अस्वस्थ करून सोडतं की आपण करावं तरी काय करावं. अशा वेळी ती तारा तुम्हाला फोकस करण्यासाठी, जीवनामध्ये एक प्रकाश देण्यासाठी मदत करते. नंतरची छिन्नमस्तिका काय होतं की राहू आणि केतू हे असे 2 ग्रह आहे की ते विपरीत परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये जास्त तयार करतात. तुमचा ज्यावेळी प्रचंड अपमान होतो, तुम्हाला अपमानासोबत प्रत्येक वेळी हीन दर्जा किंवा हीन भावना, वागणूक तशी तुम्हाला मिळत असते आणि तुम्हाला तुमच्या लाईफचं गोल माहिती असून देखील ही तशा संधी तुमच्या आयुष्यामध्ये येत नसेल, तर त्यावेळी जगदंबिका रेणुका रूप असलेलं छिन्नमस्तिकेची प्रार्थना तुम्हाला मदत करते. राहू आणि केतू यांच्यासाठी सगळ्यात मोठं काही असेल तर रेणुकेची उपासना, म्हणजे आपल्या भगवती छिन्नमस्तिकेचंच ते रूप आहे. डायरेक्ट छिन्नमस्तिका करता येत नाही. नंतरची त्रिपुर सुंदरीची साधना. त्रिपुर सुंदरी हा जो प्रभाग आहे अत्यंत विस्तृत आहे. अनेक लोक आजकालच्या हे आम्ही सांगितलं ना की आता एक नवीन आचार आलाय, रील आचार. तर हा जो काही रीलच्या जमान्यामध्ये की तुम्हाला सुंदर बनायचं असेल तर तुम्ही त्रिपुर सुंदरीची साधना करा, असं करा, तसं करा, असं काहीच नाहीये. ही आत्मविद्या आहे. जर कधी तुम्ही एखाद्या मोठ्या ताज हॉटेलमध्ये जात आहात, त्या ताज हॉटेलमध्ये तुम्ही स्पेशल गेस्ट आहात, तर ते तुम्हाला चांगलेच सर्व्हिस प्रोव्हाइड करतील. तुम्हाला चांगलं अन्न असेल, तुमची जे काही सर्व्हिस असेल ते तुम्हाला देतील. तिथे चांगली चहा मिळते म्हणून तुम्ही तिथे गेलात का? नाही. तुम्ही तिथे गेस्ट आहात म्हणून तुम्हाला ती सर्व्हिस तिथे चांगली मिळाली. तसं जेव्हा तुमच्या जीवनामध्ये सुंदरीची म्हणजे खरी श्रीविद्या साधना येते, त्यावेळी हे सगळे भोग तर तुमच्या आयुष्यामध्ये मिळणार आहेत. लोकांना वाटतं भोग म्हणजे ऐशो आरामामध्ये जिंदगी आणि भोगविलास. नाही, भोगाचा अर्थ चांगलेही भोग आहेत, वाईटही भोग आहेत. पण श्रीविद्या साधना ही जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या आयुष्यामध्ये कुठेतरी अपूर्णता आहे, की मला अध्यात्मामध्ये पुढे जायचं आहे, पण माझ्यावरचं कर्ज किंवा माझ्यावरती मानसिक तशी स्थिती, पारिवारिक स्थिती मला रस्ता देत नाहीये, मला अध्यात्मामध्ये पुढे जायचं आहे, मला धार्मिक साधना करायच्या आहे, त्यावेळी ही सुंदरीची उपासना म्हणजे ललिता सहस्त्रनाम, नामावली आदीची उपासना तुम्हाला बरोबर योग्य गुरूंपर्यंत तुम्हाला घेऊन जाते. त्यावेळी सुंदरीची साधना तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं फलभूत ठरते. आणि सगळ्यात महत्वाची जर कधी या कलियुगामध्ये मला अत्यंत प्रिय जर कधी विचारलं तुम्ही, तर जगदंबिका भुवनेश्वरी. ही साधना अशी आहे, भुवनेश्वरीची साधना, की त्याला एक पैलू नाहीये, त्याला हजारो पैलू आहे. आता काली आपल्याला कालीचं ऐकलं की असं वाटतं माझ्या लाईफमध्ये ते मॅच होतंय, मी काली करू. तारा ऐकली की तुम्हाला असं वाटेल नाही मला हे पण माझ्या आयुष्यामध्ये होतं, मी तारा करून बघू. मी बगलामुखी पाहिले तर मलाही वाटतं मी बगलामुखी केली पाहिजे. म्हणजे हा सगळा गोंधळ उडतो. पण ह्या गोंधळाच्या याच्यामध्ये जे तुम्हाला शांत करते ती म्हणजे भुवनेश्वरी. स्पेस आहे, 2 डायमेन्शन आहे ना, टाइम अँड स्पेस. तर हे जे स्पेस या डायमेन्शन वरती जी सत्ता आहे ती आहे भुवनेश्वरी. अन्य कोणत्या महाविद्या तुमच्याकडनं नाही झाल्या तरी हरकत नाही, पण आयुष्यभर तुम्ही भुवनेश्वरीची उपासना केली तर ती तुम्हाला संपूर्णताच प्रदान करेल. अच्छा, सगळं ऐश्वर्य. तर आता लोकांनी हाच गैरसमज केला, श्रीविद्या म्हणजे ललिता त्रिपुर सुंदरी आणि भुवनेश्वरी हे दोघांचं तत्व एकच आहे. दोन्ही श्रीकुलातील आहे, दोन्ही राजराजेश्वरी आहे. पण एकीकडे अध्यात्मतेचा अँगल वेगळा आहे. पण जर कधी तुम्हाला भौतिक इच्छा असेल, तुमचं घर झालं पाहिजे, तुम्हाला पुत्र संतती आधी झाली पाहिजे, संतती झाली पाहिजे, भौतिक सुख असेल, तर नक्की मी एवढं सांगेल की अगोदर भुवनेश्वरी करावी. आणि गुरुचरित्रामध्ये तर भुवनेश्वरीचा पण अध्याय आहे. औदुंबर समोरच भुवनेश्वरीचं स्वरूप आहे. तर जगन्माता भुवनेश्वरीची उपासना ही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यामध्ये तुम्हाला मदत करते. तर असं नाहीये की तुम्ही कधी भुवनेश्वरी करावी. मला असं वाटतं तुम्हाला जर कधी काही साधना सुरू करायची असेल तर सुरुवात भुवनेश्वरीपासून करा, तुम्ही शेवटपर्यंत जाणार. असं काय नाहीये की ती देत नाही. आज मुलांना
सगळ्यात महत्त्वाचं जर कधी लहान मुलांना काही असेल, आता वसंत पंचमीचा आपल्या पीठामध्ये कार्यक्रम होता, लहान मुलांना आपण सरस्वती मंत्राची दीक्षा दिली. त्यासोबत जेव्हा भुवनेश्वरी मंत्र उपदेश मुलांना होतो, त्यांची आंतरिक प्रेरणा वाढायला सुरुवात होते. तुम्ही बघा ना, की आजचं नॉलेज असं आहे की तिथे फक्त पुस्तकी नॉलेज आज उपयोगी येणार नाही, आणि 8-15 वर्षानंतर ही स्थिती तुम्हाला जास्त दिसेल. तिथे डिग्री किंवा काय क्वालिटी बेस तो विषयच तिथे नसणार आहे. एक्स्ट्रा काय आहे जे दुसऱ्यांकडे नाही आहे, हे देण्याचं काम फक्त भुवनेश्वरी करते. म्हणून तुम्ही भुवनेश्वरी उपासना जीवनामध्ये त्याचा अनुकूलता केली पाहिजे. त्याच्याने सगळे जितकेही वाईट प्रसंग आहे त्याची सौम्यता ती करते. शेवटी ती ग्रह नक्षत्र जननी आहे. तर तुम्ही भुवनेश्वरीची उपासना मनापासून त्यावेळेला जीवनाच्या कोणत्याही टप्प्यामध्ये तुम्ही तिची सुरुवात करू शकता. सोबत नंतरची जी महाविद्या येते ती भगवती त्रिपुर भैरवी. त्रिपुर भैरवी विषयी मी थोडंसं जास्त नाही सांगणार, पण असेही प्रसंग आहेत जीवनातले की त्यावेळेला तुमच्यावरती एखादी स्त्री सत्ता तुमच्यासाठी हानिकारक ठरते. आपण आतापर्यंत समाजाचा तोच अँगल बघितलाय की एखाद्या यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो, पण जेव्हा ती शक्ती, ती जी स्त्री शक्ती आहे, जेव्हा विघातक रूप धारण करते तेव्हा कुळाचे कुळ नाश होतात. हे तुम्ही आजमावलं असेल. म्हणून अशा प्रसंगावेळी तुम्हाला ती त्रिपुर भैरवी मदत करते. खूप रेअरली तो प्रसंग आहे. जसं तुम्ही पाहिलं असेल की क्रोसिन कोणीही घेऊ शकतं, ॲजिथ्रोमायसिन प्रत्येक जण नाही घेऊ शकत. विशिष्ट त्याचं अँटीबायोटिक तसं आहे की भैरवी ही तुम्हाला एक स्त्री शक्तीशी रिलेटेड जेव्हा अशा प्रॉब्लेम येतात त्यावेळी तुम्हाला तिची प्रार्थना करणं गरजेचं. स्त्री तुमचं आयुष्य नुकसान करत असेल तर बऱ्याच आज तुम्ही बघा ना, आज अशा काही केसेस चालल्या आहेत आमच्याकडे, इतक्या केसेस येतात. लोक सांगतात घटस्फोट घ्यायचा आहे, पत्नी घटस्फोट देत नाहीये, खावटी मागते आहेत. आज किती केसेस चालल्या आहेत, किती मुलांचं आज आयुष्य यामध्ये बर्बाद झालेलं आहे. काहीतरी चुकीनं त्यांच्याकडून काम केलं जातं. असे बरेच माझ्याकडे अशा काही केसेस आल्यात की मुलींचं काही विषय झालेत आणि ऐनवेळी मुलगी ने नकार दिला आणि त्यांच्यावरती अजूनही 6-6 वर्ष केसेस चालू आहे. याला तुम्ही काय म्हणणार? म्हणजे एक स्त्री शक्ती त्या मुलाचं आयुष्य बर्बाद करू शकते. आज आई वडील जेव्हा येतात तेव्हा कळतं की मुलांनी स्वतःचं आयुष्य बर्बाद केलं. मुलं प्रचंड पॅनिक झालेले असतात आणि त्यांना त्या गोष्टी समजत नाही. अशा वेळी ही जगन्माता, तुम्ही त्या शक्तीला प्रार्थना करू शकता. असा काही प्रसंग येत असेल तर त्यावेळी ती जगदंबिका तुम्हाला त्रिपुर भैरवी मदत करू शकते. प्रार्थना तो पाठ वेगळा. नंतर भगवती धुमावतीचा आणि एक लक्षात आपण प्रत्येकानं घेतलं पाहिजे, ऐहिक सुखासाठी दशमहाविद्या नाहीत. ज्या ठिकाणी तुमची ऊर्जा कमी पडते आहेत तिला तेवढ्या पुरता तुम्हाला, म्हणजे तुम्ही साधक नसाल, अगदी सर्वसामान्य असाल तर बस तुम्ही प्रार्थना किंवा योग्य सद्गुरूंचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही त्यानुसार पुढे गेलं पाहिजे. धुमावती साधना ही घरामध्ये होत नाही. आणि जे आपले सर्वजण पाहत असाल सगळ्यांना मी एक विनंती करतो की त्रिपुर भैरवी, छिन्नमस्तिका आणि धुमावती ही साधना घरामध्ये होत नाही आणि करण्याच्या फंद्यात पडू देखील नका. एक जोपर्यंत तुम्हाला चांगला गायडन्स मिळत नाही किंवा तेवढी क्रिटिकल कंडिशन तुमच्या आयुष्यामध्ये नाही आहे की आता प्रश्नच हा सुटू नाही शकत, त्यावेळी तुम्ही ह्या महाविद्यांची गरज घ्या. पण ते गुरुच्या मार्गदर्शनाखाली. आमचे सद्गुरू सांगायचे, म्हणजे गुरुदेव सांगतात की महाविद्या म्हणजे धगधगती मशाल आहे. अंधार असेल तोपर्यंतच तिचा उपयोग करा, जास्त जवळ जाणार तर जळून जाणार. हा विचार अगोदर आपल्या लक्षात राहिला पाहिजे. आणि आज हे सगळं फॅड सुरू आहे. एका ठिकाणी तर मी अशी रील बघितली, म्हणजे मला खूप दुःख झालं. तो XYZ व्यक्ती इथपर्यंत सांगत होता की तुम्ही आता दशमहागुप्त नवरात्र सुरू झाले, तुम्ही एक स्मशानामध्ये जा, एक मटकं आणा, तिथून 10 दगड आणा, तुम्ही दशमहाविद्यांची साधना टेरेसवरती करा. मी फक्त विचार करत होतो की हे काय चाललंय. म्हणजे आज तुम्ही ह्या महाविद्या जर कधी तुम्ही तंत्रशास्त्र समजत असाल तर मग गुरुविना
कसं तुम्हाला या गोष्ट सिद्ध होऊ शकणार आहे, सिद्ध म्हणजे तुम्हाला त्याचा कशी अनुभूती येऊ शकणार आहे. तर ह्या सगळ्या प्रपंचापासून दूर गेलो पाहिजे, म्हणून आज हे ज्ञान असणं आपल्याला बंधनकारक आहे. तर धूमावती साधना ही रोगाची निवृत्ती करते. असे काही काही प्रयोग आहेत की जे म्हणजे वर्षातून एखाद वेळा धूमावतीचं आम्ही करतो. आपल्या पीठामध्ये दशमहाविद्या स्थापित आहे, तर धूमावती जयंतीच्या दिवशी विशेष त्याचं फक्त अनुष्ठान असतं. या पलीकडे आपण कधीही तिचे प्रयोग करत नाही, साधक असून देखील. कारण ती एनर्जी, ती ऊर्जा तुमच्याकडून जेव्हा धूमावतीची उपासना करायची आहे, आणि ती गृहस्थ व्यक्तीला 4 दिवस अगोदरपासूनच नियम आहेत ज्या क्रमामध्ये. तर दक्षिणाचारामध्ये तुम्हाला त्या पद्धती तुम्हाला फॉलो कराव्या लागतात. आपण अघोरी नाहीत. आणि आज जे सो कॉल्ड लोक अघोरी म्हणून फिरतायत, इतक्या सहज सहज अघोर मार्ग इतकं होता पण येत नाही. पण धूमावतीची उपासना खूप, जर कधी तुम्हाला कोणी सुचवत असेल तर माझं एकच म्हणणं आहे, तर तो माणूस तेवढा कॅपेबल आहे का तुम्हाला त्या गोष्टी सांगण्यासाठी. आपल्यावरती तर काय, स्वतःचं दुःख हे डोंगरा एवढंच वाटतं. तर एकदा तुम्ही त्याची शहानिशा करा. धूमावती तर हे निर्विकल्प अवस्था आहे. तर मला असं वाटतं की ज्यावेळी रोगाचा परिणाम वगैरे किंवा असं काही असेल, त्यावेळी तुम्ही त्या देवीची प्रार्थना करू शकता. पण बऱ्याच लोकांना मी ही गोष्ट अनुभवली आहे की आपल्या जर कधी घरामध्ये कोणी आजारी असेल, काही असेल, तर त्वरित काही महिला धूमावतीची साधना सुरू करून देतात. आज असे प्रसंग आहेत. हे चुकीचं आहे. साध्या आजारांसाठी विना दीक्षा कोणतीही सौभाग्यवती स्त्री धूमावतीची साधना करू शकत नाही. धूमावती हे अंतिम सत्य आहे. ती मृत्यूची देवता आहे. तुम्ही अजाणतेने त्या शक्ती, तिला मुक्त करायचं आहे. तुम्ही काय करत आहात त्याचा वेगळा एक पैलू आहे. तो क्रायटेरिया समजल्या विना तुम्ही त्या गोष्टी हाताळू नका. समजूतदारपणाने योग्य मार्गदर्शनाखाली ते तुम्ही हे केलं पाहिजे. खूपच जास्त तुम्हाला ओव्हर वाटलं किंवा आता असं काहीतरी आहे, तर तुम्ही फक्त प्रार्थना करू शकता. बस त्या शक्तीला नमस्कार करून, आणि तिचं आपण आवाहन नाही करू शकत. धूमावतीचं कधी आवाहन नाही होत, कारण की ती कलहप्रिय आहे, ती संकट आहे. मग ती काय करणार आहे? म्हणून फक्त नमस्कार असतो, आई रूपात तिला नमस्कार असतो, आणि अनेक काही प्रार्थना असते, सद्गुरू तुम्हाला सांगतात. तर अशा काही इमर्जन्सीच्या वेळेमध्ये धूमावती यूज करता येते, म्हणजे तिची प्रार्थना करता येते. ठीक आहे, पण खूप रेअरली आहे, खूप रेअरली तो सगळा, किंवा त्या मार्गे जाऊच नका. हा, पण तुम्हाला अति वाटलं की आम्हाला काही करायचंय, तर आपल्या जबलपूरला भगवती धूमावतीचं मंदिर आहे, आणि त्या ठिकाणी तिच्या सौभाग्य रूपामध्ये पूजा होते. तर तुम्हाला असं वाटत असेल की हा मला हे योग्य वाटते, तर तुम्ही जबलपूरला जाऊन, देवीचं पण मंदिर खूप छान आहे, तिथे नाव आहे बुडी खेर माई, खूप सुंदर स्वरूप आहे. तर तुम्ही त्या स्वरूपाने जाऊन तिथे दर्शन घ्या. तुम्हाला काय तिथे प्रार्थना करायची असेल, मैयाच्या ठिकाणी ती मंदिर आहे, तिथे जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता, म्हणजे तुमची इच्छा तरी पूर्ण होईल. त्यानंतरची जी महाविद्या आहे ती आहे भगवती बगलामुखी. बगलामुखीवरती तर आपण विस्तृत पद्धतीने सांगितलंच आहे. स्तंभन शक्तीची कारक आहे, पण जिथे तिथे आज कोर्ट मॅटर आलं की लोक बगलामुखी करतात, तसं नाही आहे. ही अवस्था सर्वात अगोदर समजून घ्या की जर कधी तुमच्या आयुष्यामध्ये लोकांना वाटतं की बगलामुखीचं हवन केलं म्हणजे शत्रू अगदी नायनाट त्याचा झाला पाहिजे, असं नाही आहे. असं जर कधी असतं तर मला असं वाटतं या भारतातला जे कोणी हरलंच नसतं, संविधानाची गरज नसते. तर संविधानाला पण मानलं पाहिजे, सत्याची बाजूला ती शक्ती नक्की मदत करते. पण हा, असे प्रसंग जर कधी तुमच्या जीवनामध्ये आले की तुम्हाला न्यायच मिळत नाहीये, काही कालांतराने काही घटना घडत आहेत, तर त्यावेळी भगवतीची प्रार्थना तुम्ही केली पाहिजे. दुसरं, त्यानंतर भगवती मातंगी. मातंगीला आम्ही फाईन आर्ट्सची देवता म्हणतो, कलात्मकता आहे. आज जे मुलांमध्ये जी कलात्मक जी शक्ती पाहिजे, तिचा जो उदय होतो तो भगवती मातंगीमुळे होतो. मग तुम्ही जर कधी कला क्षेत्रात कार्य करू इच्छित असाल तर नक्की तुम्ही मातंगी या शक्तीला शरण गेलं पाहिजे. आणि ती सौम्य शक्ती आहे. डायरेक्ट गुगलवरतून किंवा इंटरनेटवरतून मंत्र घेऊन साधना सुरू करण्यापेक्षा ॲटलिस्ट तुम्ही मातंगीचं रूप, एखादी छोटंसं चित्र काढून ॲटलिस्ट तुम्ही
ध्यान तर सुरू करा मनापासून, की ही शक्तीला शोध घेण्याचा तर प्रयत्न करा. बरोबर. ते म्हणता ना की जहा चाहा वहा राहा. तर तुमच्या मनात तो संकल्प तर करा की मला ह्या देवीची साधना करायची, मला यामध्ये पुढे जायचं आहे. लग्नातील विवाद, प्रेम प्रकरणातील सगळं अपयश किंवा आपलं आकर्षण, वशीकरण आदी जे म्हणतात ते त्या सगळ्या फेक गोष्टी आहे. आकर्षण याचा अर्थ असा होतो की दुसऱ्या, आता मी तुमच्याशी बोलतोय, मी तुमच्याशी बोलत असताना असा काही प्रसंग असू शकतो ना की मी येण्याच्या अगोदर तुमचा मानसिक काही स्ट्रेस आला असेल, त्याच्या विचारानुसार तुम्ही माझ्याशी वागणूक तसं करू शकता. पण मी येण्याच्या आल्यानंतर तुमचा जो स्टेट ऑफ माइंड असेल तो चेंज झाला पाहिजे आणि त्या परिस्थितीचा तुमच्या बुद्धीवरती परिणाम न होता ते माझ्या अनुकूल झालं पाहिजे. ह्यालाही आकर्षण म्हणतात ना. यासाठी जगदंबिकेची साधना, मातंगीची उपासना जीवनामध्ये सांगितली जाते. कमलात्मिका, अनेक लोक सांगतात कर्जबाजारी झाले असतील तर कमला करा, असं नाहीये. असं असतं तर मग मोठमोठे उद्योगपती भारताबाहेर जाण्याच्या अगोदर तांत्रिक मांत्रिकाकडनं केलं असं नाही, तसं नाही. या साधना स्वतःला कराव्या लागतात. प्रार्थना तुम्ही करू शकता. कमलात्मिका प्रयोग नक्कीच आपण करत असतो, पण त्याला योग्य मार्गदर्शन आहे. आर्थिक स्थैर्यासाठी तुम्ही महालक्ष्मी रूपातच कमलेची उपासना करू शकता. तर हे सगळे व्यावहारिक उदाहरणं आहे. हे जर कधी तुमच्या आयुष्यामध्ये तसं वाटत असेल तर नक्की तुम्ही त्या देवतेचं सानिध्य तुम्हाला प्राप्त कसं होईल याच्यासाठी तुम्ही विचार केला पाहिजे. खूप छान आहे. म्हणजे आपण व्यावहारिक आयुष्यात जगत असताना आपल्याला कुठला आजार आहे त्याच्यानुसार कुठलं मेडिसिन घ्यायचं हे ठरतं. तसंच आपल्या आयुष्यामधली अवस्था आणि त्या अवस्थेतून आपल्याला तारून नेणारे एक दशमहाविद्येची कुठली देवी आहे ते आपल्याला निवडता येऊ शकते आणि तिला आपण शरण जाऊ शकतो. हे खूप छान पद्धतीने सांगितलं. परंतु आजचा आपला जो विषय आहे ते तारा महाविद्याबद्दल आहे. काय आहे तारा महाविद्या किंवा तारा देवीची उत्पत्ती जी आहे ती कुठून झाली, कशी झाली? याला 2 संदर्भ मिळतात आपल्याला. एक पौराणिक कथा पण आहेत. तारा तर संपूर्ण सृष्टीमध्ये प्रकाश रूपामध्ये स्थापित आहे असं आपलं शास्त्र सांगतं. याबद्दल एक कथा सांगितली जाते की ज्यावेळी समुद्र मंथन झालं, भगवान शिवांनी हलाहल विष प्राशन केलं, पण त्या विषाची तीव्रता इतकी होती की ते बाहेर पण काढू शकत नव्हते, कारण की संसारामध्ये त्याचा परिणाम उलटा झाला असता आणि ते आतमध्ये पण घेऊ शकत नव्हते. त्यांनी कंठामध्येच ठेवलं. तिथे नीलकंठ म्हणून त्यांचं नाव पडलं. त्यावेळी कथा अशी सांगितली जाते की जगतजननी आदिपराशक्ती पार्वती भगवती हे शिवांची ती अवस्था बघून देवीला मनामध्ये कारुण्य भाव आला. आणि मला एक वाक्य आठवतं, म्हणजे मी आता जो सांगणार आहे ते तुम्हाला त्यानंतर कळेल. तर माता पार्वतीने वेगळं रूप घेऊन भगवान शिवांना स्तनपान केलं आणि भगवान शिवाला तारलं, म्हणून ती तारा, अशी कथा सांगितली जाते. आता अनेक लोक यामध्ये आक्षेप घेतील, काही वेगळं वाटेल, पण मला असं वाटतं हे तात्विक आहे. खूप मोठ्या लेखकाचं वाक्य आहे की स्त्री ही क्षणाची पत्नी असून अनंत काळाची माता असते. आणि ते अगदी खरं आहे. मग मला असं वाटतं की हे स्वरूप का नाही आज तुम्ही बघा आपल्या आयुष्यामध्ये जो आपला साथीदार असतो, जेव्हा आई वडील तर जन्म देऊन सगळं आयुष्य सेट करून ते त्यांच्या कर्तव्यातून मुक्त होतात. आई वडील कधीच कोणाचे आयुष्य शेवटपर्यंत पुरलेले नाही, पण आपला लाईफ पार्टनर सदैव आपल्यासोबत असतो. आपल्या आईने लग्नाच्या अगोदर जे जे केलं ते पत्नी आपल्यासाठी करते. बस ही अवस्था, म्हणजे हे स्वरूप त्या स्त्रीचं समजवण्यासाठी कदाचित आपल्या शास्त्रांनी या सगळ्या गोष्टी केल्या असतील. म्हणून यासाठी तारा खूप गरजेची आहे. तर तारेची उत्पत्तीची कथा अशी आहे. इथूनच देवी ताऱ्याची सुरुवात झाली. आणि तारा शक्ती समजण्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर मातृभाव समजणं गरजेचं आहे. की खूप मोठा लाल मोठा टिळा लावून निळ्या रंगाचे कपडे घातले, विशिष्ट काही माळा घातल्या आणि जय तारा बम तारा म्हणून मी आगोरी म्हणून फिरवतोय आणि मी स्त्रीला लात मारतोय, किंवा मी त्या स्त्रीचं मातृत्व समजू शकलो नाहीये, तर मग मी कसला तारा उपासक? तारा साधकाची किंवा तारा उपासनेची सुरुवात तुम्हाला मातृशक्तीपासून अगोदर होते. स्त्री तत्व समजतं. 2 अँगल बघा. तारा महाविद्या ही एकमेव अशी महाविद्या आहे की तिची साधनेला कोणता नियमच नाही, कोणताच नियम नाही, पण तेवढी तुमची कॅपॅसिटी पाहिजे. ती गोष्ट
सहन करण्याची. ठीक आहे. तर ज्यावेळी तुम्ही तारेची उपासना करता, तर काही काही ग्रंथामध्ये तर असं वर्णन केलेलं आहे की तुमच्या लाईफ पार्टनर तुम्ही जिथे असाल त्या ठिकाणी सोबतही तुम्ही साधना करू शकता. आणि ताराचं रूप तुम्हाला तुमच्या सहचारिणीमध्ये बघायचं आहे. किती तो दिव्य भाव. एकीकडून तुम्ही ह्या संसाराच्या अंधकारातून तुम्ही दूर होण्यासाठी ती काली आली. काली म्हणजे विघटन आहे. आणि ह्या विघटनातून जी तुम्हाला आनंदाने करुणेने बाहेर काढणार आहे ती तारा. दुसरा प्रसंग बघा, तुम्ही प्रभू रामचंद्रांच्या आयुष्यातला जर कधी प्रसंग पाहिला, ज्यावेळी सीतामातेचा ज्यावेळी राज्याभिषेक करण्याचं ठरवलं, राज्याभिषेकच्या वेळी वनवास सहन करावा लागला. म्हणजे काय झालं, तिथे त्या राजसत्तेचं विघटन झालं. पण अशा विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा जगन्माता स्वरूपा सीतामाईने त्यांची साथ सोडली नाही. इकडे विघटन तर झालं, पण सोबत त्या प्रभू रामचंद्रांना साथ देण्यासाठी ती तारारूपी सीता तिथे प्रेझेंट होत्या. हा गुण आहे. आपल्याही आयुष्यामध्ये तसेच प्रसंग येतात ना. एखादी व्यक्ती अगदी तळागळाला त्याचं नुकसान झालं, त्याचं संसाराची राख रांगोळी झाली, तेव्हा तीच स्त्री पुढे येते, स्वतःचं मंगळसूत्र गहाण ठेवणार, माझ्या नवऱ्याचं हे होऊन दे. ही तारा नाही आहे का? ही तारा आहे. हे स्वरूप समजण्यासाठी आपल्या शास्त्राने ते दिलेलं आहे. काली म्हणजे उग्र चेतना आहे. आणि या उग्र चेतनेसोबत तुमच्यातली करुणा मेली नाही पाहिजे, करुणा जागृत राहिली पाहिजे, म्हणून तारा साधना आहे. तर हे जेव्हा तुम्हाला समजतं तेव्हा आपण खरी साधना करू शकतो. म्हणजे तारा म्हणजे ही अशी आहे. पहिली महाविद्या आपण महाकाली पाहिली आणि त्याच्यानंतर तारा. दोन्हींचा काही संबंध आहे, इंटरकनेक्शन आहे? हो, स्वरूपामध्ये थोडीशी भिन्नता आहे. भगवती महाकाली उग्र स्वरूप आहे आणि तारा हे सौम्य रूप आहे. अनेक ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जगदंबिका कालीच्या हातामध्ये खड्ग आहे. तिथे अगदी ऍक्शन मोड आहे. आणि ताराच्या हातामध्ये खड्गासोबत कैची आहे. अन्य कोणत्या महाविद्येमध्ये तुमच्या कैची दिसणार नाही. फक्त तुम्हाला ताराच्या हातामध्ये ती कैची दिसते. काय त्याचा अर्थ? कैची म्हणजे काय की ती अगदी शांततेने तुम्हाला सगळे कर्मबंधन कापते. हे दाखवण्यासाठी तिथे ती कात्री दाखवलेली, कर्त्री खप्पर, हे रूप त्यांनी सांगितलेलं आहे. देवीचा नीलवर्ण आहे आणि ती स्मितमुखी आहे. देवीचं तिच्यातली ती कारुण्यता, तो भाव, इकडे उग्रता आहे, इकडे उग्रता असून देखील सौम्यता आहे. लंबोदरा आहे. आणि खाली जे शिव झोपलेले अक्षोभ्य शिव स्वरूप मानलं जातं, इकडे महाकाल शिव आहे. म्हणजे तिथे शिव न्यूट्रल झाले आणि अक्षोभ्य शिव म्हणजे प्रेत रूप झाले. तिथे क्रिया शून्यता, फक्त तिथे शक्तीचंच आधिपत्य आहे. हे दाखवण्यासाठी ते स्वरूप तसं दाखवलंय. दोघांमध्येही अशी भिन्नता आहे. वरतून ताराच्या हातामध्ये नीलकमल आहे. नीलकमल आहे. हे नीलकमल का सांगितलेलं आहे की जेव्हा तिची तुमच्या जीवनावरती कृपा होते, अशक्य असं ते काहीच ठेवत नाही. तारा, आता उदाहरण द्यायला मला आवडेल. महाराष्ट्रातील एक खूप मोठी प्रसिद्ध बँक आहे, मी नाव नाही सांगू शकत, पण एक टप्पा असा होता की त्या बँकेला कोणीच, म्हणजे ती छोटीशी पतसंस्था होती आणि त्या पतसंस्थेच्या अंतर्गत एक छोटंसं गाव होतं आणि त्या गावामध्ये तारादेवीचं मंदिर होतं. महाराष्ट्रातली घटना आहे. आणि तिथे काहीतरी मदत केली गेली पाहिजे म्हणून त्या पतसंस्थेने, जे तिथले मालक होते, त्यांनी त्या तारादेवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. योगायोगाने ते त्यांच्याकडून ते कर्म घडलं. पण जगदंबेचा आशीर्वाद इतका, किंवा नक्कीच कर्माला भाग्याची जोड, तो पार्ट एक वेगळा आहे. पण मी सांगतो की दैवयोग असं फिरलं की आज देशाच्या सगळ्या मोठ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये त्या बँकेची शाखा आहे. सोबत विदेशामध्ये अनेक शाखा आहे आणि नावाजलेली बँक आहे. म्हणजे सांगता येणार नाही सांगता येणार. तर हा त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मी अनुभवलेला तो प्रसंग आहे, जेव्हा मी त्यांच्या म्हणजे तो विषय माझ्यापर्यंत आला. तर जेव्हा तिची कृपा होते तेव्हा तुम्ही असं अशक्य असं ते काहीच नाही, ते वाईट काळाला सुद्धा परिवर्तित करू शकते. पुन्हा विषय आपला इथपर्यंत आला, रामायणापर्यंत आला. वशिष्ठ मुनींनी
साधना म्हणजे त्यांची साधना करून राज्याभिषेकाचं मुहूर्त काढलं होतं. हम्म. मग प्रत्येकाने म्हणजे रामाला वनवास झाला, प्रभू रामचंद्रांना वनवास झाला, त्यानंतर प्रत्येकाने आक्षेप घेतला की तुम्ही तर वशिष्ठ मुहूर्त म्हणजे काढला. केवढे मोठे मुनी आणि तुम्ही असा काय मुहूर्त काढला की जिथे राजा झालं पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही वनवासी. वनवास करायला लावलं. तो त्यांच्या आयुष्याला ती लागलेली सगळ्यात मोठी खंत की मी असं का केलं, म्हणजे मी कालज्ञानामध्ये कुठेतरी चुकलो. मग हे कालज्ञान समजण्यासाठी त्यांनी साधना केली. ती साधना म्हणजे वशिष्ठ मुनींनी केलेली तारा उपासना. म्हणजे जिथे काळाचा विपरीत काळ आला काय आणि नंतर काळाची महिमा जाणून घेण्यासाठी मग नंतर त्यांनी उपासना करून त्या काळाचं ज्ञान त्यांना मिळालं. म्हणजे विपरीतता सुद्धा परिवर्तनाला कारणीभूत ठरते. भगवान गौतम बुद्धांचं जर कधी आपण उदाहरण घेतलं, आयुष्यभर सगळ्या साम्राज्याचे राजकुमार होऊन त्यांनी सगळं सुख बघितलं, पण प्रतिकूलता जेव्हा मृत्यूची प्रतिकूलता समोर आली तेव्हा ती प्रतिकूलता त्यांच्यामध्ये परिवर्तन घडवून गेली. बद्धाचा कधी बौद्ध झाला हे संपूर्ण विश्वाने पाहिलं आणि आज अख्खं विश्व त्यांच्या विचारांना फॉलो करत आहे. म्हणजे परिवर्तनाची पहिली सुरुवात ही प्रतिकूलता असते आणि ही प्रतिकूलताचं रूपांतर परिवर्तनामध्ये करण्यासाठी जी शक्ती मदत करते तीच म्हणजे तारा आहे. जसं पुराणातलं सांगितलेल्या कथेप्रमाणे भगवान शंकराने हलाहल प्राशन केलं, ते कंठामध्ये साठवलं. ती खूप बिकट परिस्थिती, म्हणजे भगवान शंकराला ते गिळता येत नव्हतं आणि टाकता येत नव्हतं. त्यावेळेस म्हणजे सगळ्यात मोठ्या संकटातून शिवाला तारणारी ती देवी म्हणून तारा असंही नाव ठेवलं जातं. तारा जी जी मृत्यूच्या भयातून सुद्धा ह्या सगळ्या भवपाशातून ती जी तारते, खुद्द भगवान शंकराला, तीच म्हणजे तारा. म्हणजे मोठ्या मोठ्या संकटातून तारणारी म्हणून तारा असं मी वाचलं होतं. नक्कीच तेच त्याचा अर्थ आहे. ओके. आता आपण जसं तारा साधनेवरती येऊयात. जसं मगाशी तुम्ही बोलता बोलता सांगितलं की तारा साधनेसाठी कुठलेच नियम लागू होत नाहीत. मग कशी केली जाते ही साधना? तारा साधना मुख्यतः ही पंचमकाराची मुख्य साधना आहे. आणि पंचमकार म्हणजे आपल्या सर्वसामान्यांना त्याविषयी थोडंसं समजणार नाही. आकर्षण आहे. मांस, मदिरा आदी त्याचा वापर केला जातो. पण ह्या सगळ्या गोष्टीसाठी पण तुम्हाला योग्य मार्गदर्शन असणं गरजेचं आहे, कारण की तुम्हाला त्या पद्धतीचे सर्व नियम, गुरु परंपरा आदी तुम्हाला त्या गोष्टीनुसार ते साधना उपासना मार्ग तुम्हाला करावा लागतो. त्याखेरीज ही साधना फलीभूत होत नाही. आणि गृहस्थ माणूसही तिची उपासना करू शकतो. योग्य गुरुचं त्याला मार्गदर्शन असेल तर तुम्हाला त्याचं कृपा नक्की मिळू शकते, असाही शास्त्र संदर्भ आहे. मग अशी आपण महाकाली विद्याबद्दल जेव्हा बोललो मागच्या एपिसोडमध्ये, तर त्याच्यामध्ये आपण महाकाली स्तोत्र वगैरे वाचण्यासाठी गुरुची गरज नसते, ते आपण घरच्या घरी करू शकतो. तसं मा तारीची उपासना करण्यासाठी काही अशा आहेत ज्याच्यामध्ये आपण विदाऊट गुरु किंवा जस्ट मला स्मरण करायचंय, मला थोडंसं नक्की मी सांगतो. आणि जर कधी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये असं वाटत असेल की अशी परिस्थिती तुमच्यावरती आहे, तर तुम्ही नील सरस्वती स्तोत्र वाचू शकता. नील सरस्वती स्तोत्र हीच म्हणजे मुख्य तारा देवीची उपासना आहे. तर तुम्ही नील सरस्वती स्तोत्राची साधना तुम्ही करू शकता. आणि भारतामध्ये तर खूप मोठं शक्तीपीठ आहे, तारापीठ आहे. जितकं महत्व आपल्या कामाख्या पीठला आहे त्यानंतरचं शक्तीपीठ आहे तारापीठ. अशी मान्यता आहे की जगदंबिकेचा तृतीय नेत्र सती मातेचा तो त्या ठिकाणी पडलेला आहे. आत्मजागृती, आज्ञा चक्राची जागृती ही म्हणजे ती तारापीठ मध्ये तिची उपासना केली जाते. कलकत्त्यापासून 250 किलोमीटर अंतर असेल तर त्या ठिकाणी भगवती ताऱ्याचं पीठ आहे. त्याच्याबद्दल आपण विस्तृत पद्धतीने बोलूयात ना आताच. तारापीठ या मुख्य त्याचं नाव तारापीठ नाहीये, त्या क्षेत्राचं नाव आहे वीरभूमी, म्हणजे वीर साधकांची भूमी. वीर साधना म्हणजे काय, आपण जसं इतिहासामध्ये वाचतो वीर, इथे तो वीर शब्द अपेक्षित नाहीये. इथे एक वीराचार तंत्रशास्त्रामध्ये सांगितला जातो. त्याच्यामध्ये बघा ना, हातामध्ये शस्त्र घेतलं, शस्त्राशी खेळणारा तो वीर आहे. तो दुसऱ्यांना सुद्धा त्या शत्रूला तो परास्त करून हानी पोहोचवू शकतो. पण त्याचा चुकीचा वार
हा स्वतःचा स्वतः. पण आत्मघात करू शकतो, पण त्याचं त्याला नॉलेज आहे म्हणून त्याला वीर म्हटलेलं आहे. तसं साधकाच्या अवस्थेमध्ये सुद्धा हे पंचमकार शस्त्रासारखे आहे. मांस, मद्य, मैथून, मुद्रा, मत्स्य हे सुद्धा शस्त्रापेक्षा काही कमी नाहीये. पण याचा वापर कुठे कसा करावा ही साधना जो करतो त्याला वीर साधक सांगितलेला आहे. दोधारी शस्त्र आहेत ते. म्हणून हे शस्त्र जो याच्यामध्ये जो पारंगत आहे, ही साधना जी करण्यासाठी पारंगतता ज्याला मिळालेली आहे ती म्हणजे ती वीरभूमी म्हणजे तारापीठ. जेव्हा वशिष्ठ मुनींनी तारादेवीची उपासना केली तर ते सात्विक रीतीने साधना करत होते. तर अनेक वर्ष साधना करूनही त्यांना देवीची प्राप्ती नाही झाली. मग त्यांनी देवीला श्राप देण्याचं ठरवलं की मी साधना करतोय पण आतापर्यंत तुम्ही प्रगट नाही होत आहेत. मग आईसाहेबांनी त्यांना सांगितलं की तू ज्या पद्धतीने मला साधण्याचा प्रयत्न करतोय मी त्या पद्धतीतून इथे सिद्ध होणार नाहीये. वीर भावातूनच माझी साधना केली जाते. आणि त्यानंतर कामाख्या पीठवरून पुन्हा तारापीठ, त्या तारापीठमध्ये देवीची साधना करून दर्शन करून मग ते भूतान तिबेट साईडला जाऊन त्यांनी ही साधना पूर्ण केली. त्यावेळी त्यांना तारादेवीची सिद्धी झाली, म्हणजे त्यांना त्याचं ज्ञान प्राप्त झालं. म्हणून हा विषय जिथे ह्या सगळ्या साधनेची सुरुवात झाली ते म्हणजे तारापीठ. आणि तारापीठ हे प्रचंड तंत्रोक्त पीठ आहे. तारापीठला जर कधी तुम्ही गेलात तर आता बघा ना की पांडुरंगाचं नाव घेतलं तर माऊलींचं नाव येतं, संत तुकाराम महाराजांचं नाव येतं. तसं तारा नाव घेतलं की एका संतांचं नाव येतं, ते म्हणजे सद्गुरू वामखेपाजी. वामखेपा हे असे संत होते की ते अगदी अवधूत भावामध्ये होते की ते कुठेही राहायचे, स्मशानामध्येच ते राहायचे. आणि त्यांना तारा माता, जसं आपल्याकडे एकनाथ महाराजांच्या हातातून पांडुरंग जेवायचा, आपण नामदेवांच्या हाताने परब्रह्म पांडुरंग जेवायचे. संतांच्या घरी जसं पांडुरंगाने कार्य केलेलं आहे, अशीच तिकडे संकल्पना आहे की वामखेपा शी जगदंबा बोलायची, त्यांच्या हातातून खायची, इतकं त्यांचं सामर्थ्य होतं. आणि ते वीर साधक होते, ते स्मशानामध्येच राहत. आणि त्या ठिकाणी पंचमुंडी आसन आहे. पंचमुंडी आसन म्हणजे 5 प्राण्यांचं किंवा 5 व्यक्तींचं मुंड जिथे जमिनीखाली स्थापित केलेलं आहे त्यावरती बसून साधना करावी लागते. आणि भारतामध्ये असे मोजके 4 ठिकाण आहे, त्यापैकी एक म्हणजे तारापीठ आहे. तारापीठ याला महास्मशान सांगितलेलं आहे. जर कधी तुम्ही तारापीठला गेला तर तारापीठ जे मंदिर आहे गावातलं मंदिर आहे आणि बरोबर तिथून महास्मशान आहे, तिथे शक्यतोवर कोणी जात नाही. तर ह्याच महास्मशान म्हणजे एक महास्मशान तुम्हाला काशीला मिळतं आणि दुसरं महास्मशान तुम्हाला तारापीठमध्ये येतं. खूप उग्रता आहे त्या ठिकाणी. सदैव तिथे प्रेत जळत राहतात आणि त्या प्रेताला बघत तुम्हाला साधना करायची आहे. आणि जेव्हा तुम्ही ते बघतात खूप तुम्हाला आत्मसंयम खूप लागतो आणि तुम्हाला ते बघत तुम्हाला साधना करायची हे तिथे सांगितलं जातं. त्या स्थानाचं तेवढं महात्म्य आहे. आणि हे शक्तिपीठ असं आहे की त्या शक्तिपीठामध्ये देवीला 2 प्रकारचे भोग चढवले जातात, नैवेद्य चढवले जातात. एक असतात आपली गोड पुरी, हलवा, पुरी, गोड नैवेद्य असतो. आणि एक म्हणजे सर्व तामसिक प्रकारचं नैवेद्य, मांस, मच्छी त्याच्यामध्ये असतो आणि देवीला त्याचा नैवेद्य चढवला जातो. म्हणजे हे त्या शक्तिपीठाचं तो तिथला लोकाचार म्हणू शकतो. ते तिथे तुम्ही कसं शास्त्र वापरायचं, काय बुद्धी लावायची, तो तुमचा व्यक्तिगत प्रश्न. पण त्याने सुद्धा ही जगदंबिका खुश होते असं तिथली मान्यता आहे. तर तारा शक्तिपीठ अत्यंत पॉवरफुल आहे. कधी भविष्यात जाण्याचा योग तुमचा जुळून आला तर नक्की त्या ठिकाणी जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता, प्रार्थना करू शकता आणि तिची साधना करण्यासाठी आईला प्रार्थना करून तुमच्या आयुष्यामध्ये तिची साधना तुम्ही सुरू करू शकता योग्य गुरु मार्गदर्शनाखाली. ओके. आपण पहिल्या पॉडकास्टमध्ये सांगितलं की 3 कुळात आहेत ह्या दशमहाविद्या, तशी तारा कालीकुलामध्ये आहे. ओके. आणि आता ज्या पद्धतीची तुम्ही साधना सांगितलं, स्मशान साधना जास्त फेमस आहे याच्यामध्ये. तो सर्वसामान्य लोकांसाठी अशा साधना नाहीत ज्या
करू शकतात ताराची उपासना श्रीकुलामध्ये पण करण्यासाठी? तिची साधना होते, पण हम्म. हे सत्य आहे की तारा उपासना याला योग्य म्हणजे वीर साधकच लागतो. वीर साधक. आणि बाकीचं आपण जगदंबिकेचं जे काही स्तोत्र आदी आहे तिची साधना करू शकतात. श्रीविद्यामध्ये पण तारा उपासना आपण क्रमामध्ये समावेश त्याचा आहे, ती साधना तुम्ही करू शकतात. पण याला उच्चस्तरीय साधकच हवे तारा त्याले, साधनेसाठी. तारा साधनेसाठी. त्यामुळे फक्त तुम्ही सुरुवातीला नील सरस्वती स्तोत्र तुम्ही करू शकता. शास्त्र असं सांगतं की तुम्ही तो मंत्र रटत जरी राहिलात, पण जोपर्यंत तुम्ही त्याचा योग्य पद्धतीने तिची उपासना नाही करत तोपर्यंत ती साध्य आणि सिद्ध नाही होत. त्याची नियमावली खूप जास्त आहे. अनेक पात्र सांगितलेले आहे. तर पात्रामध्ये जगदंबिकेच्या पात्रासमोर शंख पात्र म्हणून सांगितलं जातं. पण शंख पात्र म्हणजे काही आपल्याला असं वाटतं की शंख ठेवला, तिथे तसं नाहीये. तिथे नरकपाल वापरल्या जातं. तर हे सगळं आपल्या सनातन हिंदू धर्माचा एक वेगळं अंग आहे, एक भाग आहे. तर तो योग्य मार्गदर्शक व्यक्तीच्या आधारावरतीच तुम्ही तो साधना इच्छा असेल तर करू शकता, नसेल तर सात्विक रीतीने आपले आपले स्तोत्र मंत्राची साधना तुम्ही करू शकता. हा झाला तांत्रिक मार्ग. दुसरा पण एक मार्ग आहे ज्याला आपल्या धर्मामध्ये एवढी मान्यता मिळालेली नाही. ही साधना बौद्ध तंत्रामध्ये देखील केली जाते. महायान, वज्रयान आणि हीनयान. महायानाचीच शाखा वज्रयान शाखा आहे. तर वज्रयान शाखेमध्ये तारा उपासना ही प्रधान मानली गेलेली आहे. बौद्ध तंत्रामध्ये सर्वात जास्त जर कधी सात्विक रीतीने साधना कोणती काही असेल तर ती म्हणजे तारा महाविद्येची साधना आहे. आणि तारा देवीचे प्रकार जसं आपल्यामध्ये मी सांगितलं, उग्र तारा आहे, नील तारा आहे, महाविद्या तारा आहे, तसं वज्रयान शाखेमध्ये 108 प्रकारच्या तारा सांगितलेल्या आहे. ग्रीन तारा, नील तारा, व्हाईट म्हणजे शुभ्र तारा. वेगवेगळे जीवनातल्या मार्गासाठी तिची उपासना केली जाते, पण तो मार्ग वेगळा आहे. बौद्ध शाखेमध्ये त्याची उपासना वेगळ्या पद्धतीने केली जाते आणि त्याच्यामध्ये अशा प्रकार तिथे नाहीये, तिथे जापच आहे. आणि जर कधी तुम्ही नेपाळला गेलात, तिबेटला गेलात, भूटानला गेलात, इतकंच काय, जर कधी तुम्ही हिमाचलला गेलात, लडाख साईडला गेलात, तर जे ठिकाणी याचे स्तूप वगैरे आहेत, ज्या ठिकाणी यांचे मठ आहेत, त्या ठिकाणी ही साधना केली जाते आणि ते आम्ही सदैव बघत असतो. महाराष्ट्रामध्ये जेव्हा तुम्ही अजिंठा लेणीला जाणार तर तिथे सुद्धा ह्या उपासना पूर्वी केल्या जायच्या सात्विक रीतीने. हे त्याचे साधना केंद्र होते. लेणी ज्या केल्या, लेणी काही त्यावेळी पर्यटकासाठी बांधल्या गेल्या होत्या का? तिथे राजसत्ता चालू होती का? नाही. तुम्ही जर कधी अजिंठा लेणी पाहिली आमची तालुक्यातली, तर तिथे ह्या साधना हे केंद्र होते, साधना केंद्र होते. हे अजंता झालं, वरतून आपल्या पुणे आणि मुंबई हायवेवरती कार्ला लेणी आहे. कार्ला लेणी हे सुद्धा ती एक तांत्रिक प्रॅक्टिस करण्यासाठी ते सर्व केंद्र तिथे स्थापित केल्या गेले. मुख्य तो काळ इतका होता की दोघेही याच्यामध्ये ते टेन्शन ते तेवढं होतंच. एकमेकाविषयी आता तो थोडा संशोधनात्मक भाग आहे, तो भाग आपण जर कधी वगळला तर बौद्ध तंत्रामध्ये सुद्धा याचा खूप जास्त उल्लेख आपल्याला मिळतो. तुम्ही जर कधी हिमाचलला गेला तर हिमाचलमध्ये जे त्यांचे जे धर्मगुरू आहेत तर त्यांच्या पीठांमध्ये म्हणजे त्यांचं जे तिथे मंदिर आहे, जे काही दलाई लामांचं जे काही जे त्यांचं मंदिर आहे, त्या ठिकाणी तिथे स्तूप नाही, तिथे मंदिरासारखंच ते हे केलेलं आहे. स्तूप तरी वेगळं झालं, तिथे कोणीही महंत नसतो. ते हीनयानामध्ये तो भाग येतो. हीनयान म्हणजे फक्त बुद्ध तत्व, बरोबर, निर्गुण रूपी परमेश्वराची केलेली साधना, भगवान गौतम बुद्धांनी दाखवलेला योग्य मार्ग म्हणजे हीनयान. त्यासाठी स्तूप, त्याचे स्ट्रक्चर वेगळं राहील. जेव्हा मी मूळ वास्तुशास्त्राचं अध्ययन करतो तेव्हा स्तूपाचं माप किती असलं पाहिजे, मेजरमेंट किती असलं पाहिजे, हे शास्त्र दिलेलं आहे. असंही कुठेही ते नाही करणार.
तर हा तो मार्ग आहे. पण दलाई लामा आदी हे सगळ्या प्रॅक्टिस त्यांच्या पहिल्यापासून तिथे होत असतं. तर तिथे तुम्हाला ह्या सगळ्या तारा आदींची तुम्हाला उपासना तिथे दिसते. आणि ग्रीन तारा, आता जर कधी तुमच्या नॉलेजमध्ये जर कधी आपल्या प्रेक्षकांच्या नॉलेजमध्ये कोणी असेल तर ग्रीन सरस्वती रूपात किंवा ग्रीन तारा खूप फेमस आहे त्या बौद्ध भिक्खूंमध्ये. तर तिची उपासना सर्वसामान्य माणसं करू शकतात. पण ती कशी करायची ही तुम्हाला त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावं लागतं. ते आपल्या क्षेत्रामध्ये तिची उपासना तशा पद्धतीने दिली गेली नाही आहे. बरोबर. यापूर्वी आपण बगलामुखीचा एक पॉडकास्ट केला होता. मागे आपण महाकालीचा एपिसोड केला आणि त्याच्यामध्ये महाकालीच्या साधनेने फायदा झाल्याची काही उदाहरणं आपण सांगितली होते. सो त्या उदाहरणातून आपल्याला लक्षात येतं की कुठल्या व्यक्तीने ती साधना केल्याच्या नंतर त्याला कसं फळ मिळू शकेल. तशी काही तारा उपासकांची काही उदाहरणं सांगू शकता त्यांच्या खूप उदाहरणं आहेत. आता काही असे प्रसंग येतात विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये की मुलांची बुद्धी काम करणंच बंद करते, की त्यांना कळत नाही, अस्वस्थता येते, डिप्रेशनमध्ये असतात. मग अशा वेळी जेव्हा त्यांना योग्य पद्धतीने काही साधनाक्रम देऊन जेव्हा ताराची उपासना त्यांच्याकडनं करवून घेतली तेव्हा त्या मुलांमध्ये आमूलाग्र बदल दिसला आणि त्या मुलांचं जे आयुष्य आहे हे आज पूर्णतः बदललेलं आहे. तारा सगळ्यात महत्त्वाचा. आता हा जर कधी तुम्हाला कळला तर प्रत्येक जणाला असं वाटेल की तारा केली पाहिजे. ज्या लोकांना तारा उपासना ज्या लोकांनी केलेली आहे त्यांना जीवनामध्ये पब्लिसिटीसाठी खूप जास्त संघर्ष कधीही करावा लागत नाही. उदाहरण जर कधी तुम्ही मला म्हणत असाल तर मला सांगायला खरंच काही लाज वाटणार नाही. मी लपवणार देखील नाही. आज मी स्पष्टच बोलतो. आज जे सगळ्या लोकांसमोर मी आज जे येतो आहे तर मला असं वाटतं कुठेतरी ती तारा देवीचीच उपासना माझ्यासोबत आहे, जेणेकरून आज एवढ्या कमी वयामध्ये ह्या क्षेत्रामध्ये मी पुढे जातो आहे. ज्योतिषशास्त्र हा एक वेगळा पार्ट आहे, अंकशास्त्र हा एक वेगळा पार्ट आहे, पण जगदंबेचे उपासनेचं हे फळ आहे की माझ्याकडे मला जो एक्सपिरियन्स जगदंबेने दिला तो हाच आहे की संघर्षासोबत तिने खूप कमी वयामध्ये नावलौकिकता दिली. हीच म्हणजे तारा उपासनेचा फळ आहे. तर अन्य उदाहरणापेक्षा मी माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. जेव्हा तुम्हाला तारा उपासना तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये येते, तुम्हाला बऱ्याच वेळा तुमच्या मनामध्ये पण प्रश्न येत असेल की गुरुजी अचानक कसे काय सांगतात, बोलतात. मला सांगायला हा भेद खोलायला आवडेल की ही तारा उपासनेचा फळ आहे की मी कधी ग्रंथ खूप कमी जरी वाचलेले असले तरी देखील ते ज्ञान तिच्याच आशीर्वादामुळे लोकांपर्यंत येतं. तर मुलांना आज या ज्ञानाची प्रचंड गरज आहे. तारा म्हणजे आकर्षण आहे, तारा म्हणजे ज्ञान आहे, अंतर्ज्ञान आहे. आणि हे जेव्हा एखादी डॉक्टर असेल, एखाद्या डॉक्टरच्या जीवनामध्ये तारा उपासना आली ना, तो डायग्नोसिस खूप ॲक्युरेट पद्धतीने करू शकतो. त्याच्यासमोर एखादी पेशंट आला आणि त्याने जर कधी सांगितलं, त्याला इंट्युएशनच अगोदर असं येऊन जातं की नाही, मला असं वाटतं की तुमच्या किडनीमध्ये थोडीशी अडचण असावी, तुम्ही ही टेस्ट करून घ्या. आणि बरोबर त्याला तिथेच प्रॉब्लेम येतो. हे काय आहे? तुमचं आंतरिक ज्ञान. एखादी प्रोफेसर असेल, टीचर असेल, तुम्ही पाहिलं असेल ना की आजची जी शिक्षण व्यवस्था झाली आहे, झेडपीचा विषय जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण पहिल्यापासून शिकलेलो आहे, पण आपल्यामध्ये सुद्धा गुरुप्रती एक चांगली श्रद्धा होती, आजही आहे. पण कालांतराने सगळं बदलतं आहे. आज तुम्ही पाहिलं असेल की एखादी टीचर विद्यार्थ्यांना हवासा वाटतं. अशा महाराष्ट्रातले किती उदाहरणं आपण पाहिलेत की तो टीचर, त्या टीचरने शिकवलेलं ज्ञान, त्या व्यक्तीने दिलेलं ज्ञान आपण जन्मभर मनामध्ये ठेवतो. खरं. हे काय आहे? हे जर कधी एखाद्या शिक्षकाच्या आयुष्यामध्ये ती तारा उपासना आली तर तो मुलांच्या मनापर्यंत, त्याचा गाभापर्यंत त्यांचं नॉलेज जातं. एखादी कलाकार असेल, कलाकाराच्या आयुष्यामध्ये आता रील स्टार असतील, वेगवेगळे ते करणारे बरेच आहे, रील स्टार आहेत, त्यांच्या जीवनामध्ये जर कधी तारा आली, त्यांना विशेष संघर्षाशिवाय तर विजय नाही, पण अशी काही अनुकूलता येते की एखादी रील त्यांची व्हायरल झाली, एखाद्या व्यक्तीपर्यंत त्यांचा संपर्क गेला, एखादी डायरेक्टरची त्याच्यावरती नजर पडली आणि तो फेमस झाला. हे काय झालं? हे म्हणजे तारा, दोन चांगल्या व्यक्तींना एका ठिकाणी कनेक्ट करणं. तारा म्हणून एका तार छेडले, तार जुळले. ही पद्धत तारा तुमच्या जीवनामध्ये
करते. अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये मी असं पाहिलेलं आहे की बुद्धिमत्ता असूनही त्यांचं नशीब तिथे कमी पडलं. बरोबर. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचे उदाहरणं घ्या. 100% तिथे जरी कर्म असलं, पण त्यातला जो 1% असतो. मी इंटरव्ह्यूसाठी जातो आहे, पण समोरचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी अगोदर त्याने किती लोकांनी दिलेला त्याचा मानसिक त्रास माझ्या जजमेंटवरती परिणाम करू शकतो ना. खरे. मग ज्यावेळी ही तारा तुमच्या आयुष्यामध्ये येते, समोरच्याला तुमच्या अनुकूल करण्याची शक्ती तो 1% आपण म्हणतो की 44.44 मला मार्क होते आणि 44.45लाच सिलेक्शन झालं. मग हा पर्सेंट काय? हा पर्सेंट म्हणजेच तारा आहे. हे तुमच्या आयुष्यामध्ये तारा घडवून आणते. बरेच विद्यार्थी येतात, बरेच वेळा मुलं सांगतात आमचा विवाह होत नाही किंवा विवाह टिकत नाही. ही तारा तिथे मदत करते, पण त्याला योग्य मार्गदर्शन गरजेचं आहे, हे मात्र नक्की. तर खूप काही पैलू आहे ह्या साधनेचे आणि ह्या मार्गाचे. त्याला समजून उमजून आपण जर कधी पुढे गेलो तर मला वाटतं की आयुष्य हे खूप चांगलं आणि सुंदर होईल. आणि आपला ह्या हिंदू धर्मातला सगळ्यात मोठा हा दिव्य भाग आहे तंत्रशास्त्र. खरे. पण आपण त्याला वैज्ञानिक दृष्टीने बघतच नाही. तर ते आपण व्यवस्थित बघितलं पाहिजे. त्याच्याबद्दल आपण आपलं जीवन त्याच्यामध्ये अनुभूती केली पाहिजे. मग आपलं सर्व चांगलंच होतं, वाईट नाही होणार. खूप छान. आजचाही एपिसोड अगदी सुंदर झाला आहे. काही राहिलं नाही ना माझ्याकडून विचारायचं आणि तुमचं सांगायचं? नाही. नक्कीच. तर दश महाविद्याच्या एक्सक्लुझिव्ह सिरीजचा हा दुसरा एपिसोड होता तारा महाविद्याबद्दल. आणि खूपच सुंदर अशा पद्धतीचं प्रत्येकच एपिसोड आजपर्यंत गुरुजींसोबत जेवढे पॉडकास्ट केलेत तर मी इतका शिकत राहतो. मला फक्त ऐकत राहावं असंच वाटत राहतं. परंतु कुठेतरी वेळेचंही बंधन असतं आणि त्यामुळे आपल्याला थांबावं लागतं. आपले 2 एपिसोड शूट झालेले आहेत. पुढील काही भागांमध्ये आपण दश महाविद्याचे उर्वरितसुद्धा जे काही महाविद्या आहेत त्याचं अवलोकन करणार आहोत. हा एपिसोडसुद्धा तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. काही आवडलं असेल, काही ना आवडलं असेल, काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. जसं मी प्रत्येक वेळेस म्हणतो की शेअर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सर्वात मोठं पुण्याचं काम आहे. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गुरुजी, कसं वाटलं आता हा दुसरा एपिसोड? खूप छान. तारा म्हणजे आनंद आहे आणि भगवतीचे वेगवेगळे रूप सांगायला मला खूप जास्त आवडतात. आणि आपला जो प्रेक्षक वर्ग आहे तो प्रत्येक मनातलं जे त्यांची इच्छा किंवा ते ज्ञान समजून घेण्याची त्यांची क्षमता असल्यानं असं वाटतं की आपण अजून सांगावं. देवीचं रूप, तिचं नाम संकीर्तन कुठेतरी आपल्या हातातून घडतंय. असंच संधी जगदंबेने देत राहावी एवढी मात्र इच्छा. खूप छान. आणि तुम्ही असेच ऐकत राहा. आम्ही पुन्हा तुमच्यासोबत कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत राहू. थँक्यू सो मच.